हॅलो मंडळी. तर आज 19 ऑक्टोबर ध्रुवीचा 4था बर्थडे. या दिवसाची वाट एवढी आतुरतेने बघत होते मी, पण एकही गोष्ट मनासारखी करता आले नाही. जेवढी मी रोज नॉर्मल राहते तेवढी आज नव्हते. मी माझ्या मनासारखं लेकरासाठी काहीच करू शकत नाही, ह्या गोष्टीचं एवढं वाईट वाटत होतं मला. समोरच्याच्या मूडवर आपली हॅपीनेस आणि प्रत्येक गोष्ट अवलंबून असल्यावर दम घुटायला लागते. मी घेतलेल्या काही निर्णयाचा मला भयानक त्रास होते. पोरींनो, लग्न करा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याआधी स्वतःसाठी एखादं पद तयार करा. तुम्ही किती सुंदर असू द्या, हुशार असू द्या, संस्कारी असू द्या, हे फक्त म्हणायला छान वाटतात गोष्टी आणि ऐकायला. घरकाम आणि मुलं हीच एक जिम्मेदारी नाही आपली, त्यासोबतच एखादं इन्कम सोर्स पण असायला पाहिजे. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल काय झाले की काय नाही, जस्ट माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू वाटल्या म्हणून केल्या. आज एकतर माझा मूड खराब होता आणि वरून आम्ही 7 वाजता गेलो ध्रुवीला कपडे आणायला. आणि तिकडे गेल्यावर रस्त्यातच आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. मग नंतर बॅटरी डाऊन झाली. तिथंच आम्हाला 8 वाजले होते. मग जाईपर्यंत 9 वाजले आणि एवढी भयानक ट्रॅफिक होती. मग नंतर गेलो आणि मग तिथं गेल्यावर कपडे वगैरे घेऊन, सामान वगैरे सगळं, म्हणजे थोडीफार आम्ही खरेदी केली होती, ते सगळं घेऊन यायला आम्हाला रात्री घरी 11 वाजले. आणि तिकडून आल्यावर एवढा मूड खराब होता माझा. अगोदरच असते की एक दिवस अगोदर सगळं खरेदी काय करायची ते करायचं, आणि बड्डेच्या दिवशी म्हणजे फ्रेश असेल लेकरू पण आपण पण आमचं तसं नसते. बड्डेच्या दिवशी आम्हाला सगळं करायचं असते. मग काय असंच होतं. मग ध्रुवीला ड्रेस चेंज कर म्हटलं तर तिनं काय ऐकतच नव्हती. तिनं त्याच ड्रेसवर केक कट केला. तिला केक कट करायची लई घाई होती. मग काय, एवढे दिवस वाट बघितलेला दिवस असाच गेला. बाय.